शिरोळ पंचायत समितीसमोर 15 ऑगस्टला महिला सदस्यांचे आमरण उपोषण. 15व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात भेदभावाचा आरोप. शिरोळ प्रतिनिधी. शिरोळ पंचायत समितीतील विरोधी गटातील महिला सदस्यांनी 15व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव केला जात असल्याची गंभीर आरोप केला आहे. या अन्यायाविरोधात येत्या 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा महिला सदस्यांनी गटविकास अधिकारी विजय परीट यांना निवेदनाद्वारे दिला आहे. महिला सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 15व्या वित्त आयोगाचा निधी हा गावची लोकसंख्या आणि इतर निकषांवर आधारित वितरित केला जातो. त्यामुळे या निधीचे सर्व घटकांमध्ये समान वाटप करणे हा कायदेशीर भाग आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा कोणत्याही कायद्यात सत्ताधारी अथवा विरोधक असा भेदभाव करण्याची तरतूद नाही. तसेच यापूर्वी कधीही अशा प्रकारे निधी वाटपात भेदभाव झाला नव्हता, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले आहे. यावेळी पंचायत समितीच्या विरोधी गटातील महिला सदस्यांनी सन 2022 ते 2023, 2023 ते 2024 आणि 2024 ते 2025 या आर्थिक वर्षांच्या 15व्या वित्त आयोगाचे विकास आराखडे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. निधी वाटपाची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी हे आराखडे मागवण्यात आले आहेत. येत्या 2 ते 3 महिन्यात शिरोळ तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यास विकास कामे मोठ्या प्रमाणावर लांबणीवर पडण्याची किंवा त्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. निधी वाटपातील दिरंगाई आणि आचारसंहिता यामुळे शिरोळ तालुक्यातील सामान्य जनता पायाभूत सुविधांपासून वंचित राहील अशी भीती महिला पंचायत समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यातील यड्रावकर गटाकडून निधी वाटपात होत असलेला हा अन्याय सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेत महिला सदस्यांनी थेट 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाची सकाळी 11 वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी पंचायत समिती सदस्या निलिमा म्हात्रे, दीपाली होगले, ज्योती कांबळे, राजश्री माणकापुरे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी उपस्थित होते. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.